ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर आज आपण पाहूया मकर संक्रांती आणि महाभारत यांच्याशी काय संबंध आहे. कोणीही असं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले नसेल तर आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. महाभारतातील ही कथा केवळ इतिहास नाही तर धर्म, त्याग, संयम आणि योग्य काळाची प्रतीक्षा शिकवणारी एक अमर गाथा आहे. हस्तिनापूरचा युवराज देवव्रत पुढे जो भीष्म पितामह म्हणून ओळखला गेला, त्यांनी आपल्या वडिलांसाठी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळण्याची प्रतिज्ञा घेतली. या अद्वितीय त्यागामुळे त्यांना भीष्म हे नाव पडले. या महान त्यागाने प्रसन्न होऊन त्यांचे वडील राजा शांतनू यांनी त्यांना एक अद्भुत वरदान दिले. इच्छा मृत्यूचे वरदान म्हणजे मृत्यू कधी स्वीकारायचा हे ठरवण्याचा अधिकार. कुरुक्षेत्र युद्ध आणि शरय्या. कुरुक्षेत्र युद्धाच्या 10व्या दिवशी भीष्म पितामह कौरवांच्या बाजूने युद्ध करत होते. धर्म जाणूनही त्यांनी राजधर्म पाळत युद्ध केले. अर्जुनाने शिखंडीच्या आडून बाणांचा मारा केला आणि भीष्म पितामहासह शरशय्येवर कोसळले. असंख्य बाणांनी त्यांचे शरीर वेढले गेले, तरीही त्यांच्या मुखावर वेदना नव्हत्या. होती फक्त शांती. मृत्यू नाही, प्रतीक्षा. शरीर जखमी पण आत्मस्थिर. भीष्म पितामहांनी तिथेच मृत्यू स्वीकारला नाही, कारण त्यांना माहीत होते उत्तरायण देहत्याग केल्यास मोक्ष प्राप्त होतो. आता उत्तरायण म्हणजे काय हे मी आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यावरती पहा. उत्तरायण म्हणजेच संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य हा उत्तरेकडे येतो, कारण त्यांना माहीत होते उत्तरायणात देहत्याग केल्यास मोक्ष प्राप्त होतो. तेव्हा सूर्य दक्षिणायत होता, म्हणून त्यांनी मकर संक्रांतीपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस थंडी, ऊन, वेदना, तरीही ते शरशय्येवर शांतपणे पडून राहिले. ही प्रतीक्षा म्हणजेच संयमाची पराकाष्ठा होती. हेच आपल्याला शिकवून जाते की संयम आपल्यामध्ये पाहिजे. हे आहे संक्रांतीचा उद्देश. उत्तरायण सुरू झाले. तो मकर संक्रांतीचा दिवस होता. संपूर्ण आकाशात पवित्र तेज पसरले होते. देवता, ऋषी, गंधर्व जणू साक्षीदार होते. भीष्म पितामहांनी आपले नेत्र उघडले, भगवान श्रीकृष्णाकडे पाहिले आणि शांत स्वरात धर्मापदेश केला. यानंतर त्यांनी इच्छा मृत्यू स्वीकारला आणि आत्मा मोक्षमार्गी गेला. म्हणजेच त्यांनी पूर्ण काळ तसेच राहिले आणि त्यांनी वाट पाहिली की उत्तरायण कधी होणार. ते होते संक्रांतीच्या दिवशी आणि त्यांनी संक्रांतीच्या दिवशी आपला प्राणत्याग केला. त्यांना इच्छा मृत्यू असतानाही त्यांनी इतके दिवस वाट पाहिली. ही कथा महाभारत आणि संक्रांतीच्या दिवसाची, त्यामुळे याला खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला म्हणूनच सूर्यनारायणाची पूजा केली जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.